वन नेशन वन असं आहे की भाजपाने आश्वासनं काही दिली याबद्दल भाष्य आता न करण्याचे योग्य होईल. कारण अनेक प्रश्नावर आश्वासनं देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न असो, दिलेलं आश्वासन पाळलं नाही. इतके लाख तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधित कितीतरी असे आश्वासन आहेत की पाठीमागच्या जाहीरनाम्यातली ती त्यांनी पूर्ण केली नाहीत. आज त्याची एक ग्रंथी त्यांनी प्रसिद्ध केली असं समजतं. ठीक आहे, आम्ही सविस्तर अद्याप वाचली नाही, पण त्याचं विश्लेषण आज उद्या आम्ही करू. बऱ्यापैकी लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत ते महायुती सोबत आहेत आणि असं सुद्धा महाविकास आघाडीला या ठिकाणी आपण मांडू शकतो. आमदार सगळे तिकडं आहेत, आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं. आता निवडणुकीचा निकाल घ्याल तेव्हा सांगा कसं कळेल तो. पण मोहिते पाटील कुटुंब जे आहे त्याला आपल्यासोबत आल्यामुळे 3 मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे. बारामती असेल, माढा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात. असं आहे की हे जे काही निर्णय आहेत या निर्णयाचा एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघापुरता सीमित राहत नाही, तो राज्यात जातो आणि तो एक लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चितपणानं होईल. लोक पाठिंबा दिसतील. म्हणजे निश्चित. आपण तिघे एकत्र आल्यामुळे किती मतदारसंघांवर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात असं आहे की आम्ही तिघंच एकत्रच आहेत, आम्ही चौघं एकत्र आहोत या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर डाव्या पक्षांची एक बैठक माझ्याकडे झाली ज्याच्यामध्ये CPM CPI हे होते. त्यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र बदलते. मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या असतात. 4 जागा राष्ट्रवादीला मिळाली होती, 1 जागा काँग्रेसला मिळाली होती चंद्रपूरची आणि 1 जागा तुमच्या औरंगाबादची तुमची मिळाली होती. हे जे चित्र होतं 5-6 जागेचं हे यावेळेला कितीतरी पत्र्यांनी वाढले अशी स्थिती आज आम्हाला दिसते. जागांवर सगळ्यात आधी आता मतदान पार पडणार आहे. विदर्भातल्या जागांवर सगळ्यात आधी मतदान पार पडणार आहे. उद्धव ठाकरे दिसत नाही ज्यावेळी उद्धव ठाकरे फिरतात. इनफॅक्ट नेहमीपेक्षा ते अधिक सभा घेतात. विदर्भामध्ये मी जाऊन आलो, मी तिथल्या सभा बघितल्या. अतिशय मोठा प्रतिसाद विदर्भात होता आणि त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र बदलेल. लोकसभेच्या 2 निवडणुका, एक माढा मतदारसंघ और दुसरा सोलापूर मतदारसंघ. या 2 त्या 2 मतदारसंघामध्ये आम्ही लोकांनी आमच्या सगळ्या सहकार्याचा प्राथमिक आढावा घेतला. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमचे सहकारी विजयसिंह मोहिते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, याशिवाय या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या भागातले जे महत्त्वाचे 3-4 पक्षाचे नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना विजयी करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची तयारी ठेवलेली आहे.
माझा मतदारसंघामध्ये आम्हा सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं राहुल सिंगांनी लढवावी, धैर्यशीलांनी लढवावी. आणि आज आम्ही त्यांना आग्रहाची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील, बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल. याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख 16 ते 16ला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोलापूरला भरले जातील. अच्छा, म्हणजे 16 तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोलापूरला होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणारं काम करण्याच्या उद्देशाचा निर्णय झालेला असेल. आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर चित्र बदललेलं दिसेल. सोलापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी आणि गांधी नेहरूंच्या विचाराचा पुरस्कार करणारा असा हा जिल्हा आहे आणि माझी खात्री आहे की या जिल्ह्याचा पूर्वीचा सगळा इतिहास बघितला तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हा लोकांचे दोन्ही उमेदवार पंडितताई शिंदे आणि ज्यांच्याकडे आता आपण बसलो त्यांच्यासह हे मोठ्या मताने विजयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी दिली. आज या ठिकाणी विशेषतः खटाव मान खटाव, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा आणि माढा या सगळ्या भागाचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत जे देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याचा आम्हाला लोकांना समाधान आहे. भाजपने गोळीबार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे. आज सकाळी कुठेतरी मग हे धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का हा? आचारसंहिता सुरू असताना गृहमंत्र्यांचा अपयश वाटतं का? असं त्याची माहिती सांगून आम्ही तुमच्याकडे ऐकतोय. या विषयी माहिती घेऊन बोललेलं बरं. तुम्ही असाल, दादा असाल किंवा शिंदे सर असतील, तुमच्या तिघांच्याही पुढच्या पिढ्या आता एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसतंय की पुढचे जे सगळे सक्सेसर असतील येणाऱ्या काळामध्ये. अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाहीचा आरोप करतात कारण या तिघांमधल्या गोष्टी कॉमन आहेत. आज कुठल्या तरी वर्तमानपत्रांनी त्याबद्दलची यादी प्रसिद्ध केली, त्याच्यात भाजपचे लोक तिथे ते बघा. पवारसाहेब, आपण ईडीचा जो दबाव होता तो झुगारला होता, त्यानंतर ईडीच्या दबावाला पवारसाहेब आपण ईडीचा जो दबाव होता तो झुगारला होता, त्यानंतर म्हटलं नाही ईडीचा दबाव या यंत्रणेचा गैरवापर हे मोदींचं सूत्र आहे. झारखंडसारख्या राज्यामध्ये ती जे राज्य आदिवासींचं राज्य आहे तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे. प्रधानमंत्र्यावर काही टीका टिप्पणी केली, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. दिल्लीचं प्रशासन अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक काही वर्ष चालू आहे आणि लोक समाधानी आहेत. कुठला ते प्रश्न काढला ते आणि त्यांचे मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री यांना त्यांनी तुरुंगात टाकले. यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं, त्यांना जामीन न मिळून देण्याची काळजी घेणं हे कधी घडत नव्हतं. आज ते घडतं आहे. याचा अर्थ स्वच्छ आहे की मोदी हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाली. माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचाही धंदा बंद होईल. तुम्हाला त्या ठिकाणी आज आपण सुसंवाद करतोय
ती परिस्थिती येऊन देणार नाही. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित बसून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये मीडियाचा सहभाग आणि सहकार्य याची नितांत गरज आहे. नाही, थोडी चूक आहे त्याच्यात. कारण 588 जागा आहेत, त्यामुळे 543 आहे. त्यामुळे त्यांनी तिथपर्यंत आकडा सांगणं योग्य होईल. पंतप्रधान एकीकडे भाषणामधून घराणेशाहीवर आरोप करतायत, घराणेशाही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतात, आणि एकीकडे पक्ष फोडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा वेगवेगळ्या पक्षात त्यांनी ठेवण्याची चित्र यांनी. पंतप्रधान यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या असायच्या. जे ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या सांगतात बोलतात, हल्लीची त्यांची भाषणं प्रधानमंत्री पदाची अप्रतिष्ठा करण्याच्या उद्देशी. आज जवाहरलाल नेहरूंना जाऊन किती वर्ष झाली. जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान केलं, संसदीय लोकशाही या देशाची स्थापन करण्याच्यासाठी त्यांचं योगदान काय होतं, हे ऐतिहासिक योगदान आहे. असं असताना आजचे प्रधानमंत्री आपला कार्यक्रम सांगायच्या ऐवजी नेहरूंच्या टीका केली. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचं एक भाषण मी ऐकलं. त्या भाषणात त्यांनी सांगितलं की एकही माणूस विरोधी पक्षाचा येऊन देऊ नका. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जसा तसा विरोधी पक्षसुद्धा महत्त्वाचा असतो. एक सुद्धा माणूस निवडून देऊ नका ही भूमिका घेणं, याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचं नरेंद्र याच्यात काही फरक नाही. या निष्कर्षाशी आम्ही आलो. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे. आज सकाळी कुठेतरी मग हे धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का? हा आचारसंहिता सुरू असताना गृहमंत्र्यांचं अपयश वाटतं का? असं त्याची माहिती सांगून आम्ही तुमच्याकडे ऐकतोय. या गोष्टीवर माहिती घेऊन बोललेलं बरं. तुम्ही असाल, दादा असाल किंवा शिंदे सर असतील, तुमच्या तिघांच्याही पुढच्या पिढ्या आता एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसतंय की पुढचे जे सगळे सक्सेसर असतील येणाऱ्या काळामध्ये. अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाहीचा आरोप करतात, कारण या तिघांमधल्या एक गोष्ट कॉमन आहे. आज कुठल्या तरी वर्तमानपत्रांनी त्याबद्दलची यादी प्रसिद्ध केली, त्याच्यात भाजपचे लोक किती आहेत ते बघा. पवारसाहेब, आपण ईडीचा जो दबाव होता तो झुगारला होता, त्यानंतर ईडीच्या दबावाला पवारसाहेब, आपण ईडीचा जो दबाव होता तो झुगारला होता, त्यानंतर म्हटलं नाही ईडीचा दबाव या यंत्रणेचा गैरवापर हे मोदींचं सूत्र आहे. झारखंडसारख्या राज्यामध्ये ती जे राज्य आदिवासींचं राज्य आहे, तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे. प्रधानमंत्र्यावर काही टीका टिप्पणी केली, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. दिल्लीचं प्रशासन अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक काही वर्ष चालू आहे आणि लोक समाधानी आहेत. कुठला तरी प्रश्न काढला ते आणि त्यांचे मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री यांना त्यांनी तुरुंगात टाकले. यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं, त्यांना जामीन न मिळून देण्याची काळजी घेणं हे कधी घडत नव्हतं. आज ते घडतं आहे. याचा अर्थ स्वच्छ आहे की मोदी हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाली. माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचाही धंदा बंद होईल. तुम्हालाही त्या ठिकाणी आज आपण सुसंवाद करतोय ती परिस्थिती येऊन देणार नाही. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित बसून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये मीडियाचा सहभाग आणि सहकार्य याची नितांत गरज आहे.